पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती स्थगिती आल्यानंतर शिवसैनिकांनी मानले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. दादा भुसेंना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांचा दावा. सब्र का फल मीठा होता है, बोरस्तेंचं वक्तव्य. मतदारसंघामध्ये गैरफायदा घेणारे भरपूर. माझ्याकडनं कामं करून घेतात पण निवडणुकीत विरोधात काम करतात, नरहरी झिरवाळांचं वक्तव्य. याआधी कधीच नंदुरबारला गेलेलो नाही, त्यामुळे तिथल्या समस्या माहिती नाहीत. नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. समस्या समजून घेऊन सोडवणार असल्याचंही वक्तव्य. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. मंत्री दादा भुसे गटाकडे बहुमताचं संख्याबळ असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता. जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालं त्यात समाधानी, मात्र बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर जास्त आनंद झाला असता, मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावरती. अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाचा तसंच एका खासगी दवाखान्याचा शुभारंभ. कराड दक्षिण मतदारसंघातनं निवडून आलेले भाजप आमदार अतुल भोसलेंच्या आमदारकीला पृथ्वीराज चव्हाणांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप. सैफच्या घरात घुसण्याआधी हल्लेखोराकडनं शाहरुख खान सलमान खानच्या घराची रेकी. सूत्रांची माहिती. सैफचं घर चोरीसाठी सोयीचं वाटल्याचा दावा. सैफच्या मुलाला ओलीस ठेवून आरोपी करणार होता पैशांची मागणी. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला पोलीस विविध घटनास्थळी घेऊन गेले. आरोपी कोण, कोणत्या परिसरात गेला, कसा गेला याचा पोलिसांकडनं शोध. हल्लेखोरांच्या जबाबानंतर पोलीस गुन्ह्याचं नाट्यरूपांतरण करण्याची शक्यता. नाट्यरूपांतर करून बारकावे गोळा करण्याचा अंदाज. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. पोलिसांनी विचारल्यानंतर आरोपीनं हल्ला केल्याचं केलं कबूल. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने वरळीतील कॅफेमध्ये काम करत असताना सुद्धा चोरी केली होती. एका ग्राहकाची अंगठी चोरण्याच्या प्रकरणात सहभागी असल्यावरनं कामावरनं काढण्यात आलं होतं. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज न्यायालयामध्ये सुनावणी. वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलंय, वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया. आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करून थकत नाही, तर दमानियांचा सरकारला सवाल. तर इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट, दमानियांचा घणाघात. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपुरात आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाकडनं आंदोलनाची हाक. सुरेश धस जरांगेंसह देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार. बीड परभणीतल्या घटनांच्या निषेधार्थ 25 जानेवारीला मुंबईत सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चा. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन. आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाच्या नावासंदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये. आजपासून 24 जानेवारीपर्यंत होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या गुंतवणूकदार बैठकीला राहणार उपस्थित. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेडमध्ये स्वबळावरती लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत. नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. आम्ही 2 सामने गमावले असले तरी तिसरा सामना म्हणजे महापालिका आम्हीच जिंकणार. ठाण्यामध्ये हिंदू हृदय सम्राट क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. अंधेरीतील मेळाव्यामध्ये ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. बदलापूरमध्ये शालेय मुलींवरती अत्याचार प्रकरण. हायकोर्टाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवरती आज सुनावणी.
प्लास्टिक विक्रेत्यांवरती कारवाईसाठी महापालिकेची वॉर्ड स्तरावरती आजपासून विशेष मोहीम. नियमभंग करणाऱ्यांना तात्काळ दंड बसण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये शनिवारी कोल्डप्ले कॉन्सर्टनंतर प्रेक्षकांनी केलेला 100 टन कचरा. एका रात्रीत स्वच्छ शोसाठी जवळपास 65 ते 70 हजार तरुणाईची उपस्थिती. ठाणे बोरिवलीमध्ये ट्विन टनेलचा मार्ग मोकळा. बोरिवलीतील भूसंपादन पूर्ण. जागा MMRDAकडे हस्तांतरित. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रेल्वे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या क्षेत्रात नवे विक्रम. विशेष गाड्यांच्या संख्येमध्ये 29.30% वाढ, तर डिसेंबरमध्ये 1.98 दशलक्ष टन मालवाहतूक. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वऱ्हाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणानं पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. राज्यात मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये. 14 जानेवारीपर्यंत मलेरियाचे 401 तर डेंग्यूच्या 210 रुग्णांची नोंद. नाशिकमधल्या धार्मिक स्थळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीमध्ये रामकलपथ उभारला जाणार. मात्र महापालिकेसमोर अतिक्रमण हटवण्याचं आव्हान. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवरती 21 ते 24 जानेवारीमध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया. भाविकांना कासव चौकात उत्सव मूर्ती आणि कलश दर्शन करता येईल. हिंगोलीतल्या कोळसा इथे खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. देवाकडे घातलेले नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. तळकोकणातल्या शेतामध्ये माळरानावरती तसंच बांधावरती जांभळी मंजिरी बहरली. आकर्षक आणि सुगंधी फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला. पालघरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन. पाणस्थळावरती स्पॉट बिल्ड डक नावाच्या पक्ष्यांचे थवे. स्पॉट बिल्ड डकला पाहण्यासाठी गर्दी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त MCAकडनं वानखेडेवरती खास सेलिब्रेशन. अजय अतुल, अवधूत गुप्तेच्या गाण्याची उपस्थितांना पर्वणी. वानखेडेवरच्या कार्यक्रमामध्ये सचिन तेंडुलकरची खास मुलाखत. 50 वर्ष वानखेडेने आनंद दिला. निवृत्तीच्या दिवशी ज्या भावना होत्या त्याच आजही असल्याची भावना सचिनकडनं व्यक्त. लातूरच्या उदगीर शहरामध्ये कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू. जिल्हा प्रशासनाकडनं बाधित भागातील 10 किलोमीटर त्रिज्येतल्या परिसराला अलर्ट झोन घोषित. नंदुरबारच्या बिस्मिल्ला चौक आणि परिसरात अफवांमुळे दगडफेक. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडनं 15 अश्रुधुरांचा वापर. घटनेनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. अंबाजोगाई शहरामध्ये तरुणाकडनं पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित तरुणावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तरुणानं दगडफेक केल्यानंतर पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना घडली. भंडाऱ्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमली. तब्बल 7 तासानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. वाशिमच्या रिसोड सेनगाव मार्गावरती क्रुझरचा अपघात. मातीच्या ढिगाऱ्याला गाडी धडकल्यामुळे 19 प्रवासी जखमी. यवतमाळच्या लखबी नगरमध्ये एका घरातनं गांजाची विक्री. 2.5 लाख रुपयांच्या गांजासह आरोपीला अटक. पिंपळगाव टोल नाक्याजवळ टेम्पोरी कंटेनरमध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. चकणाचूर झालेल्या कंटेनरमधनं चालकाला बाहेर काढण्यासाठी JCBची मदत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अरविंद केजरीवाल, पत्नी सुनीता केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदियांसह अनेकांची यादीत नावं. नवी दिल्लीमध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीकडनं नव्या पिढीच्या इलेक्ट्रिक बस लॉन्च. एकदा चार्ज झाल्यावरती बस 500 किलोमीटर धावणार. त्यामुळे मुंबईतनं छत्रपती संभाजीनगर कोकणपर्यंत ही बस एका चार्जमध्ये जाऊ शकेल. जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना घेरलं तर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवरती गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागामध्ये पुन्हा बर्फवृष्टी. नागरिकांकडून बर्फवृष्टीचा आनंद.
तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये मुसळधार पाऊस. श्री अरुलमिगू रामनाथ स्वामी मंदिरामध्ये साचलं पाणी. 471 दिवसापासून हमासने ओलीस ठेवलेले रोमी गोगेन, एमिली दमारी आणि डोरॉन स्टाईनब्रेचर इस्रायलला परतले. कुटुंबियांना भेटताना फोटो समोर. युद्धविराम करारानुसार हमास आज आणखी 4 ओलिसांची सुटका करणार. पहिल्या टप्प्यामध्ये 42 दिवसात 33 ओलिसांची सुटका करणार. हमासने सुटका केलेल्या 3 महिला ओलीस त्यांच्या घरी परतल्या. पुढच्या 6 आठवड्यामध्ये 33 ओलिसांची सुटका करण्याबाबत करार. हमासच्या बंदिवासातनं सुटका करण्यात आलेले इस्रायली ओलीस कुटुंबियांना भेटल्यानंतर भाऊक 1.5 वर्षांपूर्वी हमासने केलं होतं अपहरण. इस्रायलकडनं युद्धविराम करारानुसार पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका. पॅलेस्टिनींच्या सुटकेनंतर फटाके फोडून आनंद व्यक्त. हमासच्या कैदेतून सुटलेल्या 3 ओलिसांचं जल्लोषात स्वागत. मित्र आणि नातेवाईकांकडून आनंदोत्सव साजरा. युद्धबंदी करारानंतर गाझापट्टीमध्ये जल्लोषाचं वातावरण. खान युनिसमध्ये नाच गाणी गात आनंद व्यक्त. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार. ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिका राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेतल्या कॅपिटल वन अरिनामध्ये ट्रम्प यांची मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली. यापूर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी संविधानाच्या प्रती वाटल्या. ओडिशाच्या पुरीमध्ये कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्याकडनं डोनाल्ड ट्रम्प यांचं वाळू शिल्प साकारलं गेलं. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर वाळू शिल्प. अमेरिकेमध्ये टिकटॉकवर बंदी. अमेरिकेतल्या सरकारच्या वतीने टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका असल्याची चिंता व्यक्त. गोल्डन बॉय नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात. नव्या वर्षात चाहत्यांना दिलं सरप्राईज. सोशल मीडियावरती फोटो शेअर करत दिली माहिती. करणवीर मेहरा ठरला बिग बॉस 18चा विजेता. 50 लाख रुपयेही जिंकले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.